हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. दरवर्षी ई केवायसी करावी लागणार आहे. ई केवायसीचा जी आर आलेला आहे आणि ज्याही बहिणींना प्रश्न पडलेला होता की आम्हाला आता पैसे भेटणार की नाही, कारण की लाडक्या बहिणींनो 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा काही लाडक्या बहिणींना मिळाला आणि काही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. तर अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न उठलेला होता की आम्हाला पुढचे पैसे मिळणार की नाही. तर लाडक्या बहिणींनो, गेल्या काही दिवसांच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की ई केवायसी होणार आहे. त्याचा आपण व्हिडिओ घेतला होता, लिंक सुद्धा तुम्हाला दाखवली होती आणि सांगितलं होतं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये ई केवायसी होणार म्हणजे होणार. तर आता लाडक्या बहिणींनो, ज्याही पात्र आणि अपात्र बहिणी आहे त्या सर्वांची काय होणार आहे, ई केवायसी होणार आहे आणि प्रत्येक महिन्याचा ज्या बहिण्यांचा लाभ जून मध्ये बंद झाला, जुलैमध्ये बंद झाला, ऑगस्ट महिन्यामध्ये बंद झाला, त्यांना संपूर्ण पैसे मिळणार आहे आणि सप्टेंबर पर्यंत हे सगळं त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे. बघा, मी कालच एक व्हिडिओ घेतला, त्याच्यामध्ये सांगितलं सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना ज्याही पात्र बहिणी होत्या त्यांना सोबत दिला जाणार आहे. सोबत जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दाखवतो. तर लाडक्या बहिणींनो, आपण जे व्हिडिओ घेतो तेच तुम्हाला म्हणजे किती परफेक्ट असतात, किती ऑथेंटिक असतं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर चला लाडक्या बहिणींनो, ई केवायसी कशी करायची, जी-आर मध्ये काय सांगितलंय, संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही समजून घेऊ, ही प्रोसेस कशी आहे. त्याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल की 101% तुम्हाला आता पैसे मिळणार म्हणजे मिळणार. लाडक्या बहिणींनो, आपल्या मागणींना यश आलेलं आहे आणि लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला हे सगळे पैसे जमा होतील, याची शाश्वती आता सरकारकडनं आपल्याला मिळाली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यते देण्याबाबत महाराष्ट्र सरकार महिला व बाल विकास विभाग दिनांक 18 सप्टेंबर 2025. तर ही खुश खबर आहे. आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची वेट करायची गरज नाही. येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये ही ई केवायसी सुरू होणार आहे. कसं करायचं, काय करायचं, संपूर्ण माहिती, संपूर्ण व्हिडिओ मी सुद्धा बनवणार आहे. आजही मी तुम्हाला सांगणार आहे, जेव्हा सुरू होईल तेव्हा सुद्धा सांगणार आहे, सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की याच ठिकाणी तुम्हाला एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळते म्हणून. बघा, प्रस्तावनामध्ये दिल्या राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिला थेट हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डीबीटी द्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आधार, आर्थिक आणि इतर अनुदाने, लाभ सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016च्या कलम नंबर 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचित केले. सदर अधिसूचनेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर पात्र घेण्यात आलेला व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल आणि आधार अधिक प्रमाणे करेल. म्हणजेच काय, आधार ऑथेंटिकेशन या ठिकाणी तुमचं होणार आहे. माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई केवायसी करायचे आहे. म्हणजेच काय, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला दरवर्षी दरवर्षी प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये ई केवायसी करावी लागणार आहे. प्रत्येक इयरला हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे महिला व बाल विकासाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये वेब पोर्टलवर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबतचा हा विचारधान होती आणि हे येणाऱ्या तुम्हाला 5 ते 6 दिवसांमध्ये करायचं आहे. कसं करायचं आहे सगळं सांगणार आहे लाडक्या बहिणींनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरणासाठी ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याचा शासनाचा मान्यता देण्यात येत आहे. तर ही खुश खबर आहे, खुश खबर आहे. ज्याही बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपले जिल्हा सांगावा. सोबतच ज्या पात्र बहिणी आहेत त्यांनी सुद्धा सांगावं, त्यांना सुद्धा हे करायचं आहे आणि तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही घर बसल्या करू शकणार आहे. सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, कुठे करायचं आहे, लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट. या वेब पोर्टलला
वर सदरची ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. थोडासा वेळ आहे, 1-2 दिवसानंतर ते चालू होतील. या अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांची ई केवायसी बाबत करावयाची कार्यवाही फ्लो चार्ट परिशिष्ट ए मध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे ही कशी करायची आहेत, काय करायचं आहे. या परिपत्रकाच्या दिनांकापासून म्हणजे कालपासून 2 महिन्याच्या आत हे पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजे 18 सप्टेंबरला आलं, 18 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबर, तर 18 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबर म्हणजे 18 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला कंपल्सरी आहे 2 महिन्यामध्ये काय करायचं आहे, आधार ऑथेंटिकेशन करायची आहे. बरोबर. तसंच योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे यावर्षी कधी होईल तुम्हाला 18 ऑक्टोबर पर्यंत करणं गरजेचं आहे आणि पुढल्या वर्षी जून जुलै या 2 महिन्यांमध्ये करणं गरजेचं आहे पुढल्या वर्षीपासून. यावर्षी ऑक्टोबर आणि पुढल्या वर्षी जून जुलैमध्ये करणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. मग लाडक्या बहिणींनो याची जी प्रोसेस आहे ती प्रत्यक्षात ई केवायसी कशा पद्धतीने करायची याची पूर्ण प्रोसिजर मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला करून सुद्धा दाखवेल. बघा, पहिल्यांदा कुठे जायचंय तुम्हाला, लाडकी बहीण .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन ला या संकेतस्थळाला भेट द्यायची, या वेबसाईटला भेट द्यायची. दिली. त्याच्यानंतर मुख्य पृष्ठावरच म्हणजे तुम्हाला लॉग इन वगैरे करायची गरज नाही. डायरेक्टच त्या वेब पेजवरच तुम्हाला काय दिसणार आहे, ई केवायसी बॅनर दिसणार आहे. मेन पेजवर ई केवायसी बॅनरवर काय करायचं आहे, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ई केवायसी फॉर्म उघडेल, ओपन होईल, एक नवीन वेब पेज ओपन होईल. लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक टाकायचा, पडताळणी करायचं म्हणजे आधार क्रमांक टाकला, तो कॅप्चा कोड असेल तो टाकला. त्यानंतर ज्या ठिकाणी तुमचं आधार लिंक असेल ज्या मोबाईल नंबरला तिथे ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर त्याच्यावर काय करायचं, क्लिक करायचं. झालं. मग तिथे अजून थोडासा वेळ घेईल, तिथे म्हणेल आपले ई केवायसी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही ते तपासले जाईल. म्हणजे तुम्ही ऑलरेडी जर ई केवायसी केलं असेल तर हा मेसेज येईल, होय ई केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश तुम्हाला प्राप्त होईल. पण जर तुमची ई केवायसी आधी झालेली नाही तर तुम्हाला या पद्धतीचा मेसेज येईल. आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे, नाही ते तपासला जाईल. म्हणजे जर तुमची ई केवायसी नाही आहे तर तुमचा आधार क्रमांक खरंच पात्र यादीमध्ये आहे की नाही ते तपासला जाईल. त्याच्यानंतर काय होईल, तर पात्र यादीमध्ये तुम्ही आहे की नाही, बरोबर. मग जर तुम्ही पात्र यादीमध्ये नाही तर तुम्हाला असं दाखवलं जाईल की आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही. म्हणजे तुमचा आधार नंबर हा पात्र नाही असं दाखवलं जाईल. तर त्यांनी दाखवलं की बाबा नाही तुमचा आधार क्रमांक पात्र आहे, मग लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर ओटीपी पाठवला जाईल. म्हणजे जर तुमचं पात्र यादीमध्ये नाव असेल तर तुमच्या मोबाईलवर ज्या ठिकाणी तुमचा आधार नंबर रजिस्टर्ड आहे तिथे तुम्हाला काय पाठवलं जाईल, ओटीपी पाठवला जाईल. मग तो तुम्हाला काय करायचा आहे, ओटीपी त्या ठिकाणी टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक नवीन वेब पेज ओपन होईल. नंतर ई केवायसी पृष्ठावर पती आणि वडील यांचा आधार क्रमांक टाकायचा. म्हणजे तुमचे हसबंड असेल किंवा तुमचे बाबा असेल, तुम्हाला त्यांचा काय टाकायचा आहे, आधार क्रमांक. म्हणजेच काय, तुमचं इन्कम चेक केलं जाईल इथे 2.5 लाखाच्या वरती आहे की नाही, तुमचे हसबंड असेल किंवा वडील असेल ITL फाईल करतायत की नाही ही या ठिकाणी बघितलं जाईल. करून पडताळणी संकेत कोड म्हणजे कॅप्चा कोड त्या ठिकाणी टाकायचा करावा. तसेच आधार प्रामाणीकरणासाठी काय संमती दर्शवून सेकंड ओटीपी टाकावा. म्हणजे वडिलांचा किंवा हसबंडचा तुमचा आधार क्रमांक टाकला तिथे सुद्धा तुम्हाला त्यांच्या नंबरवर ओटीपी दिला जाईल आणि तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे. मग काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर नंतर पती यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनवर टाकून सबमिट करायचा आहे. बरोबर, टाकला, सबमिट केला. सबमिट केल्यानंतर काय दिसणार आहे तुम्हाला, त्यानंतर लाभार्थ्याने जसं एक नवीन पेज ओपन होईल, त्यात तुमचा प्रवर्ग पर्याय निवडायचा आहे. तुमची कास्ट काय, बरोबर, तुमचं रिलिजन काय ते निवडायचं आहे. खालील बाबी प्रमाणित करायच्या म्हणजे डिक्लेरेशन कराव्यात. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित आणि कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग व उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त नाहीत, घेत नाहीत. म्हणजे माझ्या ज्या कुटुंबातील कोणीही असेल हा सरकारी कर्मचारी नाही आहे, उपक्रमामध्ये सहभागी नाही, मंडळामध्ये नाही, भारत सरकारमध्ये किंवा राज्य सरकारमध्ये कुठलंही कार्यरत करत नाही. येस. मग तिथे तुम्हाला काय असेल, हो असेल किंवा नाही असेल तर तुम्ही टिक करा. आपण नॉर्मली नाहीच टिक करायचं कारण की पैसे मिळणार नाही ना. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, याचंही कारण काय करायचं, होय करायचं. बरोबर. किंवा जर नाही असेल तर तुम्ही त्या पद्धतीने टिक करू शकता. नंतर चेक बॉक्स क्लिक करून सबमिटवर टिक करायचं. झालं.
म्हणजेच काय, तुम्ही सबमिटवर टिक केल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, असा संदेश येईल आणि त्याच्या माध्यमातून तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट होईल. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मी दाखवतोय अशा पद्धतीचा ई-के-वाय-सीचा काय असणार आहे, फॉर्म असणार आहे बघा. इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. बघा, तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड येईल. ते टाकल्यानंतर मी सहमत आहे याच्यावर टिक केलं. मग काय येईल, ओ-टी-पी सेंड करा. पण अजूनही हे सुरू झालेलं नाहीये. अजूनही सुरू झालेलं नाही. जेव्हा सुरू होईल मी तेव्हा सांगेल. आणि जर तुम्हाला कोणी म्हणत असेल, की सुरू झालाय, मी करून देतो, पैसे द्या, असं द्या, कुठेही करायची गरज नाही. सुरू झालेलं नाही. म्हणून लाडक्या बहिणींनो, ही खुश खबर आहे. तर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील तमाम बहिणींच्या डोक्यामधून जो म्हणजे सरकारविरुद्ध असंतोष झालेला होता, आता तो पुसून जाईल आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना आता किती मिळणार आहे? जून पासून अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना ₹7,500. त्या बहिणी जुलैपासून अपात्र होत्या, त्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे ₹6,000. ज्या बहिणी ऑगस्टमध्ये अपात्र ठरलेल्या होत्या, त्यांना ₹4,500. ज्या बहिणी आता ऑगस्टचा हप्ता मिळाला होता, त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा ₹3,000 हे भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, बघा, ही माहिती पहिल्यांदा मी तुम्हाला देतोय. जर तुम्हाला वाटलं की नाही खरंच जी अकॅडमी म्हणजे तुमचा किरण दादा योग्य माहिती देत असेल, तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. आता इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.